जय श्रीमाताजी. श्रीमातांनी नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे करायचे. श्रीमातांना पाहायचं आपण. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वर. प्रसन्न चित्तानं आपण श्रीमातांना बघायचं. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवायचं. श्रीमातांच्याकडून जे चैतन्य येते ते आपण खेचून घ्यायचं आहे. आपल्याला ज्या चैतन्य लहरी जाणवत आहेत बोटावरती त्या आतमध्ये ओढून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण. नुसता हातावरती ठेवायचे नाहीत त्याला, तर आतमध्ये आपण खेचून घ्यायचंय ते. यावेळेला आपल्या डोक्यातले सगळे विचार आपण काढून टाकायचा प्रयत्न करायचा. आपलं डोकं मोकळं आणि हलकं ठेवायचा प्रयत्न करायचा. फक्त श्रीमातांना पाहायचं. वर्तमान काळ, अटेन्शन. कुठलाही विचार न करता आपण श्रीमातांना पाहतोय. ही सवय आपण लावून घ्यायची पहिल्यापासून. निर्विचार आपल्याला पहिल्यापासूनच आली पाहिजे. निर्विचारिता. ध्यानाला बसण्यापासूनच आपण निर्विचार व्हायचा प्रयत्न करायचा असतो. कारण बसल्यानंतर परत चित्र दिसली नाही पाहिजेत, विचार डोक्यामध्ये आले नाही पाहिजेत, आणि विचार आले तर त्या विचाराच्या मागे आपण धावायचं नाही, त्याला कट करायचं. आणि परत लक्ष आपलं परमचैतन्यावरती. हे करणं गरजेचं आहे. आता थोडस बॅलन्सिंग आपल्याला करावं लागेल. इथे थोडस बॅलन्सिंग करावं लागेल. म्हणजे काय करायचं, आपण नेहमी करतो तसं. आपला डावा हात श्रीमातांच्याकडे, उजवा हात पालथा जमिनीवरती ठेवायचा. बघा आता करायचं काय आहे, तर नुसता असं हात ठेवायचे नाही आहेत, तर श्रीमातांना पाहायचं आहे आपल्याला. आणि श्रीमातांना बघत लक्ष डाव्या हाताच्या बोटांच्या वरती. म्हणजे डाव्या हाताच्या बोटातून चैतन्य आपण खेचून घ्यायचं आहे आणि उजव्या हाताद्वारे ते पृथ्वी तत्वामध्ये सोडायचे आपल्याला. नुसता हात असे नाही ठेवायचे. हे कर्मकांड आपण प्रत्येक वेळी करत आलो. हे तर करायचंच आहे, परंतु हे करत असताना लक्ष व्हायब्रेशन्स कडे पाहिजे आपलं. म्हणजे बॅलन्सिंग कसं होतं हे आपल्या लक्षात येईल. डाव्या हाताच्या बोटातून चैतन्य आपण खेचून घ्यायचंय, उजव्या हाताद्वारे ते पृथ्वी तत्वामध्ये सोडून द्यायचे. आणि यावेळेला काय म्हणायचंय, तर श्री माताजी आपण साक्षात श्री महाकाली आहात. आपल्या परमकृपेमध्ये आमच्या इडानाडीवरील सर्व त्रास, बाधा, भूतकाळातील विचार या भूदेवता शोषून घेवोत, अशी प्रार्थना श्रीमातांना करायची हृदयापासून. म्हणजे इडानाडी स्वच्छ करायचा हा एक मार्ग आहे आपल्याला. म्हणजे ज्याला संतुलन म्हणतो आपण. ते कायमच करत असतो, परंतु करताना केवळ कर्मकांड होतं. आपलं लक्ष फक्त हातवारे करण्याकडे जातात. लक्ष व्हायब्रेशन्स कडे पाहिजे. म्हणजे डाव्या हातातून चैतन्य घ्यायचंय, उजव्या हाताद्वारे ते पृथ्वी तत्वामध्ये सोडून द्यायचे, अशी इच्छा करायची. म्हणजे मग डावी बाजू स्वच्छ होते, इडानाडी आपली पूर्ण स्वच्छ होते. आता ह्या व्हायब्रेशन्स डाव्या हातातले वाढवायच्या कशा, हे महत्वाचं आहे. त्यासाठी आपण श्रीमातांची स्तुती करू शकतो. म्हणजे काय, श्रीमाताजी आपण साक्षात श्री भद्रकाली आहात म्हणू शकतो. लक्ष व्हायब्रेशन्स वर चैतन्य घेतोय, उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वात सोडून देतोय. परत
श्री माताजी, आपण साक्षात श्री काली कल्की आहात. बघा आता डावी बाजूकडनं व्हायब्रेशन जोरात यायला सुरुवात होते, कारण इडानाडी आपली कार्यान्वित व्हायला सुरुवात होते. तरी देखील आणखी एकदा आपण म्हणू शकतो, डाव्या बाजूला आणखी कुठली देवता आहे? काळ भैरव. म्हणू शकतो, श्री माताजी, आपण साक्षात श्री काळ भैरव आहात. बघा आणखी व्हायब्रेशन्स मध्ये वाढ झाली का पाहिजे. म्हणजे लक्ष व्हायब्रेशन्स कडे पाहिजे. आपण जे म्हणतो किंवा जी शुद्धी आपण करतोय डाव्या बाजूची, ती होते की नाही होते ते पाहिलं पाहिजे ना. नुसतं असं नाहीये बसायचं आपल्याला. आपल्याला सवय लागली डावा हात पुढे, उजवा हात पालथा जमिनीवर ठेवा, नुसता श्री माताने प्रार्थना करा, झालं. परत आपण चित्र बघायला मोकळे होतो डोळ्यापुढे. तसं न करता लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवायचं. म्हणजे डाव्या हातातून चैतन्य घेतोय, उजव्या हाताद्वारे ते पृथ्वी तत्वामध्ये आपण सोडून देतोय, अशी इच्छा करायची. श्री माताजी, आपण साक्षात श्री स्मशान भैरव आहात. थोडस आपल्याला वाटतंय की बा स्ट्रॉंग बाधा लागतायत आपल्याला, डाव्या बाजूला चक्र लागतायत, तर आपण म्हणू शकतो, श्री माताजी, आपण साक्षात श्री कंकाळ भैरव आहात. भैरवाची नावं घेतोय. म्हणजे इडानाडी आपली पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी आपण तो मंत्र म्हणतोय, किंवा आपण श्री मातांची स्तुती करतोय. श्री माताजी, आपण साक्षात श्री महाभैरव आहात. आपल्या परमकृपेमध्ये आमची इडानाडी पूर्णपणे स्वच्छ होऊ द्या. प्रार्थना आहे श्री मातांना. आणि त्यासाठी आपण हा मंत्र म्हणतोय, किंवा श्री मातांना आपण भैरवनाथ म्हणून संबोधतोय, किंवा श्री माताई आपणच महाकाली आहात म्हणतोय. कारण डाव्या बाजूला महाकालीची शक्ती आहे आणि काळ भैरवांची पण शक्ती आहे, म्हणून आपण तसं म्हणतोय. म्हणजे डावी बाजू स्वच्छ करण्यासाठी आपल्याला या गोष्टीचा आपण उपयोग करू शकतो. काही वेळेला आपण आणखी स्ट्रॉंग जर बाधा असतील, समजा काही केला स्वादिष्टान सुटत नाही, असं करून देखील हे केल्यानंतर बऱ्यापैकी साफसफाई होते आपली इडानाडीची, तरी देखील होत नसेल तर डाव्या बाजूला सरळ कॅन्डल लावायची, समोर ठेवायचं, आपल्या डाव्या हाताच्या बोटांच्या समोर ठेवायचं. आणि आपण महाकालीचा मंत्र म्हणू शकतो. मग ओम त्वमेव साक्षात श्री महाकाली साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. बघा मंत्र म्हटल्यानंतर फरक पडला, कॅन्डल लावल्यानंतर फरक पडला. बघायचं लक्ष कसं ठेवायचंय बघा आता आपल्याला. आता जर आपल्या डाव्या बाजूला जर स्ट्रॉंग बाधा असेल, जात नसेल लवकर, तर श्री मातांच्याकडून जे चैतन्य आपण घेतोय, ते चैतन्य घेत असताना समोर आपण अग्नी लावलेला आहे, म्हणजे मेणबत्ती लावली आपल्या डाव्या हाताच्या बोटांच्या समोर. तर त्या अग्नी तत्वातून व्हायब्रेशन्स आपण आपल्या हाताच्या बोटावरती घ्यायचे आहेत. म्हणजे अशी इच्छा करायची की त्या अग्नीतून ज्या चैतन्य लहरी आपल्या बोटामध्ये शिरतायत, त्यातून आपलं इडानाडी जी आहे ती पूर्णपणे स्वच्छ होत आहे, अशी शुद्ध इच्छा करायची आपल्याला. बघा नुसता कॅन्डल नाही लावायची आहे, तर त्या कॅन्डल मधून व्हायब्रेशन्स आल्या पाहिजे श्री मातांच्याकडून. त्या कॅन्डल मध्ये दिव्याच्या ज्योतीवरती, आणि त्या दिव्याच्या ज्योतीतून आपल्या हाताच्या बोटावरती व्हायब्रेशन्स आल्या पाहिजेत, अशी इच्छा करायची. म्हणजे आपली इडानाडी आणखी स्ट्रॉंग होते, किंवा जी काही बाधा असेल ती बाधा जळून भस्म होते, आणि राहिलेली बाधा पृथ्वी तत्वामध्ये विलीन होते. म्हणून आपण तसं लक्ष ठेवायचं. आता तसं लक्ष ठेवत आपण काली कल्कीचा मंत्र म्हणायचा आहे. कॅन्डल लावलेली आहे, श्री मातांच्याकडून चैतन्य येते, दिव्याच्या ज्योतीतून आपल्या डाव्या हाताच्या बोटावरती चैतन्य घेतोय आपण, अशी इच्छा करायची. काली कल्की. ओम त्वमेव
साक्षात् श्री काली कल्की साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवै नमो नमः. बघा आणखी स्ट्रॉंग आपल्या डाव्या बाजूला व्हायब्रेशन्स व्हायला सुरुवात होतील आणि डाव्या बाजूला स्वच्छ झाल्याचं, डावी बाजू पूर्णपणे स्वच्छ झाल्याच्या व्हायब्रेशन्स आपल्याला हाताच्या बोटावरती जाणवतील पूर्णपणे. जसं पाणी ओतताना कसं आपल्या हातावरती कसं स्वच्छ जाणवतं पाणी सगळीकडे, तसं चैतन्य देखील आपल्याला डाव्या हाताच्या बोटातून वाहत असलेले दिसेल. हे चैतन्य आपण खेचून घ्यायचंय, उजव्या हाताद्वारे ते पृथ्वी तत्वामध्ये सोडून द्यायचंय. बघा आता चैतन्य वाहायला सुरुवात झालं. तसंच काय करायचंय, लक्ष डाव्या हाताच्या तळव्यावरती पण ठेवायचं आहे. हे करत असताना काय करायचं, लक्ष डाव्या हाताच्या तळव्यावरती पण ठेवायचंय. म्हणजे काय, तर आपली इडा नाडी पूर्णपणे स्वच्छ जर झाली असेल तर चैतन्य तर वाहतच हाताच्या बोटातून, प्लस डाव्या हाताच्या तळव्यातून आपल्याला काहीतरी चैतन्य लहरी वरती येत असल्याचं जाणवत होतं. तळव्यातून वर, जसं सहस्त्रार मधून आपण वर येतो ना, तसं डाव्या हाताच्या तळव्यातून वर येतात किंवा तिथं आपल्याला जाणवतं. यावरून असं लक्षात घ्यायचं की आपली इडा नाडी आता पूर्णपणे स्वच्छ झालेली आहे. अशा पद्धतीनं आपण इडा नाडी पूर्णपणे स्वच्छ करू शकतो. नुसता कर्मकांड करून डावा हात पुढे घ्या, उजवा हात पालथा जमिनीवर ठेवा असं म्हणून आपण डावी बाजू स्वच्छ करू शकत नाही. तर या पद्धतीनं व्हायब्रेशन्स कडे लक्ष देऊन आपली इडा नाडी आपण स्वच्छ करू शकतो. आता आपला उजवा हात श्रीमातांच्याकडे, डावा हात आकाश तत्वाकडे. आता काय करायचं, श्रीमातांच्याकडून उजव्या हाताच्या बोटामध्ये व्हायब्रेशन्स आपण खेचून घ्यायचे आहेत आणि डाव्या हाताद्वारे ते आकाश तत्वामध्ये सोडून द्यायचे आहेत. बघा बॅलन्सिंग असं आहे. यावेळी आपण म्हणू शकतो, श्रीमाताजी आपण साक्षात श्री महासरस्वती आहात. बघा म्हणजे व्हायब्रेशन्स मध्ये वाढ होण्यासाठी आपण म्हणतोय, श्रीमातांची स्तुती करतोय की श्रीमाताजी आपण महासरस्वती आहात. उजव्या हाताच्या बोटातून जे चैतन्य येते ते खेचून घ्यायचंय, डाव्या हाताद्वारे ते आकाश तत्वामध्ये सोडून द्यायचे, अशी इच्छा करायची. हात वरती आहे आपला डावा, आकाश तत्वाच्या दिशेनं. म्हणजे खेचून घेतलेलं पण कळलं पाहिजे, त्यासाठी आहे. म्हणजे ही शुद्धता आपण अशा प्रकारे करायची असते. परत म्हणूया, श्री माताजी आपण साक्षात श्री हनुमानजी आहात. बघा व्हायब्रेशन्स मध्ये आणखी थोडीशी वाढ होते हनुमानजी म्हटल्यानंतर. श्री माताजी आपण साक्षात श्री हनुमानजी आहात. आपल्या परमकृपेमध्ये आमच्या पिंगला नाडीवरील सर्व त्रास, सर्व उष्णता ही आकाश देवता शोषून घेवोत. प्रार्थना आहे आपली श्रीमाताईंना की श्रीमाताजी आपल्या परमकृपेत आमची पिंगला नाडी पूर्णपणे स्वच्छ होऊ द्या. बघा आता उजव्या हाताच्या बोटातून चैतन्य घेतोय, डाव्या हाताच्या बोटातून चैतन्य वरती सोडतोय, म्हणजे खेचल्या जातात आकाश तत्वामध्ये. म्हणजे स्वच्छतेचा हा प्रकार आहे. पूर्णपणे पिंगला नाडी स्वच्छ होते. याच्यामुळे स्वच्छ झाले की नाही कशी ओळखायची, आता डाव्या हाताच्या बोटातून चैतन्य व्हायला लागतं, उजव्या हाताच्या बोटातून चैतन्य व्हायला लागतं, जाणवतं बोटावरती, आणि उजव्या हाताच्या तळव्यावरती आपल्याला चैतन्य बाहेर पडत असल्याचं जाणवतं. बघा त्याच्यावरून आपण असं लक्षात घ्यायचं की आपली उजवी बाजू पूर्णपणे स्वच्छ झालेली आहे किंवा होत आहे. म्हणजे अटेन्शन आपलं व्हायब्रेशन्स वरती आहे. होतंय की नाही ते बघायला पाहिजे ना. आपण ट्रीटमेंट करतोय, परंतु ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्या ट्रीटमेंटचा इफेक्ट
आमच्या वरती होतो की नाही ते बघायला पाहिजे. म्हणजे आमची नाड्या स्वच्छ झालीत की नाहीत, आमची चक्र स्वच्छ झालीत की नाहीत ते बघणं गरजेचं आहे ना. का नुसताच घ्यायची ट्रीटमेंट? परिणाम काय होतो इकडेही लक्ष पाहिजे आपलं. ठीक आहे, आता दोन्ही हात श्रीमातांच्याकडे बघा. आता परत लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती. आता संतुलन झालं. समान चैतन्य लहरी आपल्या दोन्ही हाताच्या बोटातून येतात का बघा. आणि त्या आल्या तर चैतन्य त्या नसामधून आत खेचून घ्यायच्यात आपल्याला. तसंच दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये पण आपल्याला जाणवतील. म्हणजे आपण मध्य नाडीत आलो असं म्हणायला काय हरकत नाही. श्रीमातांच्याकडे पाहत पाहत आपण स्वच्छ होऊ शकतो. त्यांच्या चैतन्यानंच आपण आपली स्वच्छता करून घेऊ शकतो. अन्यथा आपण केवळ कर्मकांड करत असू हातवारे तर त्याचा आपल्याला काही उपयोग नाही आहे. किती जरी वर्ष केलं तरी देखील आपल्याला काही समजणार नाही. म्हणून व्हायब्रेशन्स कडे लक्ष पाहिजे. ज्या कृती आपण सहयोगामध्ये करतो त्या कृती करीत असताना व्हायब्रेशनची जोड देणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे आता दोन्ही हाताच्या बोटातून जे चैतन्य लहरी येत आहेत आपल्या, ते आपण खेचून घेतोय दोन्ही हाताच्या मनगटापासून कोपऱ्यापर्यंत. आतून घेतोय, नसामधून घेतोय, वर नाही आहे. काही वेळेला कसं आहे, वर जाणवतं, आपल्या बोटाच्या टोकावर जाणवतं किंवा बोटाच्या कातडीवरती जाणवतं. मग आपल्याला वाटतं व्हायब्रेशन्स काय छान येत आहेत. तसं न करता ते तर येताच आहेत, घ्यायचंच आहे ते. परंतु आतमध्ये ज्या नसा आहेत त्या नसामधून आतमध्ये खेचल्या गेल्या पाहिजेत. व्हायब्रेशन्स खेचल्या गेल्या पाहिजेत बघा, एकसारख्या कंटिन्यू. म्हणजे त्याचाही आनंद मिळतो. म्हणजे श्रीमाताजी म्हणजे साक्षात परम चैतन्य आहे हे लक्षात येतं आपल्या. म्हणजे श्रीमातांच्या फोटोतूनच चैतन्य येतं ना आपल्याला. आणि म्हणून आपण फोटो आपला अगदी व्यवस्थित ठेवायचा. साक्षात श्रीमाताजी आपल्या समोर बसलेत. चैतन्य येते म्हणजे श्रीमाताजीच आहेत ना समोर. नाहीतर आपली एक धारणा असते ना, फोटो आहे आता काय होते आपल्याला. तसं नाहीये ते. फोटो जरी असला तरी त्या फोटोला प्रचंड व्हायब्रेशन्स म्हणजे श्रीमाताजी साक्षात त्या ठिकाणी उपस्थित असतात. जे दिसत नाही परंतु जाणवतंय त्याच्यामध्ये ताकद किती असते. जसं वारा आहे, दिसत नाही परंतु ताकद आहे ना वाऱ्यामध्ये. तशातला हा प्रकार आहे की चैतन्य जे येतं त्या चैतन्यावरतीच आपलं पूर्ण लक्ष असणं अत्यंत आवश्यक आहे. आता दोन्ही बाजू संतुलित झाल्या आपल्या, बरोबर आहे. आता आपण आपली कुंडलिनी चढवायची. डोळे उघडे असू देत, काय अडचण नाही, डोळे उघडे असू देत. डावा हात बरोबर कुंडलिनी समोर ठेवायचा. मध्य नाडीतून चढवायची कुंडलिनी. आता दोन्ही बाजूच्या हातातून आपल्याला व्हायब्रेशन जाणवत आहेत, कनेक्ट झालं कुंडलिनीशी. उजवा हात लगेच वरती चढवायचं कुंडलिनी. बघा, मध्य नाडीतून लगेच कुंडलिनी वरती लक्ष आहे. हाताबरोबर कुंडलिनी वर येते कारण दोन्ही बाजू संतुलित झाल्या. लगेच वरती काढली, एक गाठ मारली. बरोबर. श्री मातांच्याकडे बघत बघत आणि कुंडलिनीकडे पाहत पाहत परत दुसऱ्या वेळेला वर चढवायची कुंडलिनी. शिस्तीत म्हणजे हाताबरोबर कुंडलिनी वर येत आहे, इकडेही लक्ष पाहिजे आणि श्रीमातांच्याकडेही लक्ष पाहिजे. दोन्हीकडे लक्ष पाहिजे. आता 2 गाठी मारायच्या शिस्तीत. बघा किती सोपं आहे, फक्त लक्ष देणं आवश्यक आहे. तिसऱ्या वेळेला चढवते कुंडलिनीवर शिस्तीत. आपल्याला जाणवते की कुंडलिनी हळूहळू वर येते. तिचे धागे हाताबरोबर वर येतात. वर काढून 3 गाठी मारतोय आपण. बरोबर, फिक्स झाली आता कुंडलिनी वरती. म्हणजे आपण इडा, पिंगला आणि सुषुम्ना नाडी बरोबर वरती आली कुंडलिनी. आता कवच घ्यायचंय, संरक्षण त्या कुंडलिनीला. उजवा हात डावीकडून डोक्यावरून उजवीकडे, परत उजवीकडून डोक्यावरून डावीकडे. कवच झालं. लक्ष कवचाकडे द्यायचं. किती व्हायब्रेशन्स येत आहेत हे जाणवतं आपल्याला. हे महत्वाचं आहे त्यातलं की व्हायब्रेशन जाणवल्या पाहिजे. ज्या कृती आम्ही सहयोगामध्ये करतो ते करत असताना परम चैतन्य आपल्याला जाणवलंच पाहिजे, तर ती कृतीला अर्थ आहे, तर सहयोग करण्याला अर्थ आहे.
नाहीतर केवळ कर्मकांड करून आपण राईट साईडला जाऊ, आपला अहंकार वाढेल आणि आपण काहीतरीच करत बसतो असं आपल्याला वाटायला लागेल. आपल्याला भ्रांती वाटते काही वेळेला, मी एवढं करतोय आणि मला असा का त्रास? मग असं जे वाटतं ना, ते यामुळे की व्हायब्रेशन्स कडे लक्ष नाही आपलं, त्यामुळे तसं होतं. म्हणून लक्ष परम चैतन्यावरती देणं अत्यंत आवश्यक आहे. हा, आता दोन्ही हात परत श्रीमातांच्याकडे. आता आपण श्रीमातांना पण पाहतोय, लक्ष हाताच्या बोटावरती पण आहे. अगदी परिपूर्ण आपण जोडलो गेलो श्रीमातांशी चैतन्यातून, व्हायब्रेशन्सनं जोडलं गेलो. आता हळूहळू आपले डोळे आपण बंद करायचे. आता शिस्तीत लक्ष व्हायब्रेशन्स वरतीच आहे आपलं. आता सहज मध्ये आपलं लक्ष सहस्त्रारमध्ये येते का पाहायचं. सहज मध्ये लक्ष व्हायब्रेशन्स वरती पण आहे आणि सहस्त्रारमध्ये पण येते का बघायची कुंडलिनी सहज मध्ये. कारण कुंडलिनी आपण वरती घेतलेली आहे, कुंडलिनी चढवलेली आहे. जाणवते का बघायची. लक्ष सहस्त्रारमध्येच ठेवायचंय आणि डावा हात लिव्हर वरती ठेवायचा. डावा हात लिव्हर वरती ठेवायचा. लक्ष सहस्त्रारमध्येच ठेवायचं. जाणवते का बघायचंय आपल्याला. आणखी जाणीवेमध्ये वाढ होते का पाहायचंय. उजवा हात श्रीमातांच्याकडेच, डावा हात लिव्हर वरती, उजव्या बाजूला नाभी चक्रावर म्हणजे लिव्हर वरती. लक्ष मात्र सहस्त्रारमध्ये. फिलिंग होतं का पाहायचं. का कुठे अटकाव येतो, म्हणजे चित्ताना बघण्यासाठी आहे की आपल्यामध्ये काय त्रास आहे. खरोखर एवढ्या व्हायब्रेशन्स येत असताना पण कुंडलिनी का वर येत नाही, कुठं अडकली का काय, हे बघण्यासाठी लक्ष सहस्त्रारमध्ये ठेवायचं. आणि जर तिला अटकाव येत असेल तर त्या ठिकाणी कुंडलिनी थांबते येऊन किंवा धपधप आवाज करते त्या चक्रावरती. मग कुठल्या चक्रावरती धपधप करते ते पण पाहायचंय आपल्याला. म्हणून लक्ष सहस्त्रारमध्ये ठेवले. काही जणांना अगदी बारीक जाणवतात, कारण खाली कुठेतरी कुंडलिनी अडकलेली असते. म्हणून आपण लिव्हर वरती हात ठेवलेला आहे, कारण चित्ताची जागा आहे ना तिथे. चित्त आपलं कार्यान्वित व्हावं, स्वच्छ व्हावं, म्हणून आपण लक्ष तिथं किंवा हात तिथे ठेवलेला आहे. आता थोडी थोडी जाणीव आपल्याला सहस्त्रारमधून होईल. हळूहळू जाणवते का बघायचं. थोडी थोडी सहस्त्रारमधून काहीतरी बाहेर पडत असल्यासारखं जाणवेल. ती लिव्हर मधील अतिरिक्त उष्णता ती सहस्त्रारमधून बाहेर पडते. बघा, कनेक्ट झालो ना आपण. कनेक्ट झालो की सहस्त्रारमधूनच सगळं निघून जातं. जे काय आत घाण आहे ती सहस्त्रारमधून वरती खेचली जाते. परमेश्वर खेचून घेतो ते आपल्यातील त्रास सगळा. म्हणून आपण जर आजारी असू किंवा त्रास होत असेल, चक्रांचा त्रास होत असेल, तर आपण अगोदर कनेक्ट झालं पाहिजे श्रीमातांशी सहस्त्रारमधून. आणि मग त्या चक्रावरती हात ठेवून लक्ष सहस्त्रारमध्ये जर ठेवलात तर जो काही त्रास आहे आपला तो सहस्त्रारमधून निघून जाईल. जर आता काही जणांचं सहस्त्रार चालू नसतं, हात तर आपण ठेवलेला आहे तर ठीक आहे, सहस्त्रारमध्ये जाणवत नाही, तर उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा आणि हात शिस्तीत फिरवायचा जर जाणवत नसेल तर. आणि लक्ष थोडा वेळ टाळूवरती ठेवायचं जिथं आपण हात फिरवतोय तिकडे. म्हणू शकतो श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवतोय बघा. एक हात आपला डावा लिव्हर वरती आहे, उजवा हात आपण टाळूवरती फिरवतोय. ज्यांना जाणवत नाही त्यांच्यासाठी. त्यानंतर तो हात आपण वरती उचलायचा थोडा. बघा, आता आपल्याला जाणवतं का बघायचं टाळूवर. म्हणजे आपली कुंडलिनी आता सहस्त्रारच्या वर आली का बघायचं. मागे पुढे गोल फिरवून बघायचंय. डावा हात लिव्हर वरतीच असू दे, फक्त वरती बघायचंय. लक्ष आपलं जाणवतं का आपल्याला.
हात खाली घेऊया. आता आपल्याला परिपूर्ण जाणीव होईल सहस्त्रारच्या वरती. काहीतरी फिलिंग होईल, काहीतरी बाहेर पडत असल्याचं जाणवेल. ही उष्णता, हा त्रास जो काय आहे, जी काय बाधा आहे किंवा जिथे कुठे अटकाव आला असेल चक्रावरती, तो निघून जातो. ताण तणाव निघून जातो, सगळा टाळूतून बाहेर पडतो. जे हे किती महत्वाचं आहे की आपली स्वच्छता आपण स्वतःच करायची असते. अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. प्रत्येकालाच तेच चक्र लागेल असं काही सांगता येत नाही. वेगळं असेल, कोणाचं राईट हार्ट असेल तर डावा हात उचलायचा, राईट हार्ट वरती ठेवायचा. आपल्याला वाटतं ना राईट हार्ट पकडायलाय, डावा हात राईट हार्ट वर ठेवायचा आणि लक्ष मात्र सहस्त्रारच्या वर ठेवायचं. का तर राईट हार्ट वरच्या ज्या बाधा आहेत किंवा त्रास आहे तो सहस्त्रार मधून निघून जावा, यासाठी सहस्त्रारच्या वर लक्ष ठेवायचं. हात मात्र आपला डावा राईट हार्ट वरती. बघा जाणवते काय बघायचं. म्हणजे ते चक्र सुटलं तर सहस्त्रार मधून आपल्याला जास्तीत जास्त जाणीव होते. ही सोडवण्याची पद्धत आहे ही. राईटचा कुठलाही चक्रावरती आपल्या पकड येऊ दे, तिथं डावा हात ठेवायचा, लक्ष सहस्त्रारवरती ठेवायचं, म्हणजे स्वच्छता होऊ शकते. आपण काय करतो, नुसता तिथं हात ठेवतो आणि लक्ष त्या हाताकडे ठेवतो. तसं न करता हात आपला त्या चक्रावरती आणि लक्ष सहस्त्रारच्या वरती. लागत नसेल तर उजव्या हाताचा तळवा टाळूवरती दाबून फिरवून कुंडलिनी वरती काढायची आणि लक्ष सहस्त्रारच्या वर ठेवायचं. म्हणजे जो काही त्रास आपल्या चक्रावरती आहे तो सहस्त्रार मधून निघून जाईल आणि आपण स्वच्छ होऊ. हा स्वच्छतेचा दुसरा प्रकार. जाणवलं. परत डावा हात परत काय करायचा, श्रीमातांच्याकडे. बघा आता वाटतं की आपण हार्ट वरती थोडीशी पकड आली का, लेफ्ट, ठीक आहे, हार्ट वरती. उजवा हात हार्ट वरती ठेवूया, हृदयावरती. लक्ष कुठं, सहस्त्रार मध्ये किंवा वरती. बघा जाणीवेत आपल्या आणखी वाढ होती का बघायचं. चक्र स्वच्छ करण्याचा हा प्रकार आहे. सेंटर वरती पण अशाच प्रकारे आपण चक्रांची स्वच्छता करू शकतो. म्हणजे सामूहिकतेमध्ये जर आपण ह्या चक्रांची शुद्धता केली तर सर्वजण सहस्त्रारच्या वरती राहू शकतील. म्हणजे कुणी खाली नाही कुणी वर नाही असं होता उपयोगाचं नाही. जी लोक आपण पुढे होऊन ध्यान घेतो त्यांना कळलं पाहिजे की कलेक्टिव्हिटी मध्ये काय प्रॉब्लेम आहे. कोणाचं हार्ट पकडलं जाणवतं, कोणाचं बॅक आज्ञा पकडू शकते, कोणाचं राईट साईडची चक्र पकडलेले असतात. हे आपण लक्षात घेऊन त्या त्या पद्धतीनं आपण ती स्वच्छता करत करत सर्वांनी मिळून सहस्त्रारच्या वर आलं पाहिजे. हे महत्वाचं आहे कलेक्टिव्हिटीमध्ये. नाहीतर एक सारखंच आपण ध्यान धारणा करतो, डावा हात पुढे उजवा हात पालथा जमिनीवर, उजवा हात पुढे डावा हात आकाश तत्वाकडे, असं करत बसतो. परंतु त्यातलं जे मर्म आहे ते आपण घेत नाही, म्हणजे व्हायब्रेशन्स घेत नाही. त्यामुळे ती स्वच्छता झाली की नाही हे कळत नाही आम्हाला. बरं ठीक आहे, हे जरी केलं, स्वच्छ केलं तरी देखील काही चक्र लागतात. ती अशा पद्धतीने आपण स्वच्छ करायचे आहेत. डावा हात लागते ना, उजवा हात हार्टवर ठेवायचा आहे, सहस्त्रारच्या वरती लक्ष द्यायचंय. म्हणजे हे सर्वांनी जर केलं तर सर्वांची कुंडलिनी सहस्त्रारच्या वर राहील आणि ज्यांची ज्यांची चक्र म्हणजे पकड घेतायत ती देखील सुटतील आणि सर्वजण एकाच वेळेला सहस्त्रारच्या वरती राहू शकतील आणि त्याचा आनंद घेऊ शकतील. किती सोपं आहे. परंतु हे करणं गरजेचं आहे आपण सर्वांनी. यालाच कलेक्टिव्हिटी म्हणायचे. नाहीतर कलेक्टिव्हिटीचा अर्थ असा नव्हे की आपण प्रचंड संख्येने एकत्र येतो आणि कुणाची कुंडलिनी कुठं आहे हे मात्र आपल्याला काही समजत नाही. प्रत्येक जणच त्यातलं सहस्त्रारवर असेल असंही काही सांगता येत नाही. कोणाचं काय पकडलं तर कोणाचं काय पकडलेलं असतं. म्हणून कितीही जरी कलेक्टिव्हिटी असली तर अशा पद्धतीनं ध्यान धारणा घेऊन आपण सर्वांनी एकाच पातळीवरती जर सहस्त्रारमध्ये आलात तर सर्वांना त्याचा फायदा होऊ शकतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशाच प्रकारे कलेक्टिव्हिटीमुळे आपण एकत्र राहू शकतो, व्हायब्रेशन्समुळे टिकून राहू शकतो. किंवा कुंडलिनी सहस्त्रारच्या वर आली तर आपण सर्वजण सहस्त्रारच्या वरती राहू शकतो. एक महत्वाचं आहे. बघा आता आपली कुंडलिनी सहस्त्रारच्या वरती ठेवायची, लक्ष तिथे ठेवायचं. हात मात्र हृदयावरती ठेवलाय आपण.
कारण हृदयामधला जो काही त्रास आहे, आजार आहे, बाधा आहे, जी काय पकड आहे ती सहस्त्रारमधून निघून जावी, म्हणजे कायमस्वरूपी निघून जाते ती. त्याला मुक्ती मिळाली ना, मुक्तीदायिनी श्री माताजी आहेत. म्हणून बाधा जरी काढायच्या झाल्या आपला, तरी काढत असताना सहस्त्रार आधी मोकळं करायचं आहे त्यांचं. लक्ष सहस्त्रारवरती ठेवूनच आपण कुठलीही ट्रीटमेंट करायची आहे. मीठ पाणी जरी केलं तरी पाण्यात बसल्यानंतर कुंडलिनी सहस्त्रारच्या वरती पाहिजे, गणेश अथर्व शीर्ष म्हणत असताना, तर आपल्याला त्याचा लाभ होईल. आणि हाताच्या बोटांच्या वरती लक्ष पाहिजे. नाहीतर म्हणतो आपण लक्ष भलतीकडे जास्त, कुठेही लक्ष नसतं सहस्त्रारमध्ये, तर त्या ट्रीटमेंटचा आपल्याला काहीही लाभ होणार नाही. या सर्व गोष्टी आपण एकाग्र चित्तानं करायच्या असतात, तरच याचा फायदा होतो. नाहीतर आम्ही मीठ पाण्यामध्ये 10 वेळा बसतो, परंतु काही उपयोग होत नाही, होणारच नाही. कारण मीठ पाण्यात बसताना जिथं लक्ष ठेवायला सांगितलं गेलेलं आहे तुम्हाला, त्या ठिकाणी आपलं लक्ष नसतं. व्हायब्रेशन्स कडे लक्ष नाही, सहस्त्रारच्या वरती लक्ष नाही मीठ पाणी करत असताना, तर आपला उपयोग काय आहे? ट्रीटमेंट आहेत, परंतु ट्रीटमेंटच करूनच आपण वर जायचं नाही आहे. ट्रीटमेंट थोडी कमी करायची आहे, लक्ष मात्र वरती ठेवायचं आहे जास्त आपल्याला. ट्रीटमेंटमध्ये जास्त अडकायचं नाही आहे, ध्यानामध्ये अडकायचं आहे जास्त आपल्याला. आपलं उलट होतं, आपण ट्रीटमेंट करत बसतो, कॅन्डल 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 एवढी कॅन्डल करतो, तरी देखील कुंडलिनी काही वेळेला वर येत नाही. येणार कशी? कारण लक्षच नाही ना आपलं, स्वच्छ झालंय की नाही, चक्रावरती पकड आहे कशी काढायची हे माहिती नाही, तर कसं लक्ष, कसं होणार ते? असं होणार नाही. म्हणून कॅन्डल ट्रीटमेंट देखील घेत असताना आपल्याला डाव्या हातावरती कळलं पाहिजे की कुंडलिनी बाबा त्रास कुठे आहे. आता लेफ्ट स्वादिष्ठानला आहे, तर लेफ्ट स्वादिष्ठानचं बोट दिव्याच्या ज्योतीला लावायचं, उजवा जमिनीवर ठेवून सहस्त्रारमध्ये लक्ष द्यायचं असतं. सहस्त्रारमध्येच लक्ष का द्यायचं? कारण जी बाधा लेफ्ट स्वादिष्ठान मधून निघून ती सहस्त्रार मधून बाहेर पडली, तर ती बाधा कायमस्वरूपी गेली. जर ती बाधा, जर आपलं लक्ष सहस्त्रारमध्ये नसेल आणि आपण डावे स्वादिष्ठान सोडवलं, परत आपल्याला काय लागेल? लेफ्ट हार्ट लागेल. लेफ्ट हार्टचं बोट आम्ही लावतो. परत लेफ्ट हार्ट सुटलं, कुठे जाईल? बॅक आज्ञेवर जाईल. मग बॅक आज्ञेचं बोट लावलं. मग बॅक आज्ञेचं बोट लावत असताना लक्ष जर सहस्त्रारमध्ये नसेल, तर परत ती बाधा काय करते? बॅक आज्ञेतून लेफ्ट स्वादिष्ठानमध्ये येऊन बसते. म्हणजे हे आपल्या हाताच्या बोटावरती कळलं पाहिजे की बाधा कशी फिरते. आणि ती फिरत 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 काय करा, आपलं लक्ष जर टाळूच्या वर असेल, सहस्त्रारवर असेल, तर ती सहस्त्रारमधून निघून जाते. म्हणून खाली लक्ष ठेवायचं नाही. ट्रीटमेंट करताना सहस्त्रारच्या वरतीच लक्ष असणं अत्यंत आवश्यक आहे, तर आपलं ट्रीटमेंट व्यवस्थित आहे. नाहीतर काही ट्रीटमेंट करायचे आणि काही झालं नाही म्हणायचं, असा याला काही उपयोग नाही आहे त्याचा. म्हणजे हे कळलं पाहिजे की आम्ही स्वच्छ झालेलो आहोत, आमची चक्र स्वच्छ आहेत, तर सहस्त्रारच्या वर आम्हाला जाणवेल, नाहीतर नाही जाणवणार. चित्त सहस्त्रारच्या वर ठेवायचंय. आता आपला उजवा हात श्रीमातांच्याकडे, आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे, लक्ष सहस्त्रारच्या वरती. म्हणजे हा सर्व चित्ताचा खेळ आहे. म्हणजे स्वच्छता करत असताना देखील किती महत्वाचं आहे. एखाद्या व्यक्तीला आजार झाला असेल, प्रॅक्टिकल आहे ते, आपण पाहतो की बाबा अमुक अमुक चक्र डाव्या बाजूची पकडलेत, तरी कॅन्डल करताना पण अशीच प्रकार आहे. पुढे एक लावतो, मागे एक लावतो, आणि एका हाताने आपण तिसऱ्या कॅन्डलनी त्याची बाधा काढत असतो मागून. हे काढत असताना बघा, लक्ष आपलं डाव्या हाताच्या बोटांच्या वरती पाहिजे. का? तर ज्या व्यक्तीला आपण ट्रीटमेंट देत आहोत त्याची चक्र आपल्या डाव्या हाताच्या बोटावरती लागतात. स्वादिष्ठान लागलं, स्वादिष्ठान आपण स्वच्छ करतो. हार्ट लागलं, हार्टचं बोट लागते, बाबा हार्ट स्वच्छ करतोय. बॅक आज्ञा लागली, बॅक आज्ञा स्वच्छ करतोय. असं करत करत सहस्त्रार मधून त्याला वरती काढतोय. हे काढत असताना काही वेळेला आपल्याला परत व्हायब्रेशन्स नॉर्मल येतील. ठीक आहे, थोडस नॉर्मल जाणवते, बाबा सुटायला लागले, ठीक आहे. परत आणि एकदम पकड घेतं लेफ्ट स्वादिष्ठान, परत मग सोडवावं लागतं. परत पूर्णपणे स्वच्छ करत करत टाळूतून त्याला ती बाधा बाहेर काढावी लागते. मग कळतं बाबा डाव्या हाताच्या बोटातून चैतन्य लहरी येत आहेत, म्हणजे ते स्वच्छ होते प्रक्रिया. बरं, पूर्ण स्वच्छ झाले की नाही कसं ओळखायचं?
डाव्या हाताच्या तळव्यातून आपल्याला चैतन्य लहरी बाहेर पडत असल्याचं जाणवतील त्या व्यक्तीच्या. ते आपल्या हाताच्या तळव्यातून जाणवणार. मग कळतं की बाबा ही बाधा पूर्णपणे आता शस्त्रारमधून बाहेर पडलेली आहे. त्या व्यक्तीला जरी आपण विचारलं काय झालं तरी पण ती म्हणेल किंवा नाही आता शस्त्रार आमचं पूर्णपणे खुलं झालेलं आहे आणि शस्त्रारच्या वरती आता मला जाणवते हार्ट वगैरे पकडायचं बंद झालेलं आहे. ही अशा पद्धतीने आपण ट्रीटमेंट्स द्यायची असते. त्यासाठी आपल्याला हातावरती संवेदना वाढवली पाहिजे, व्हायब्रेशन्स वाढवल्या पाहिजेत. म्हणजे त्याद्वारे आम्हाला स्वतःचं आणि दुसऱ्याचं देखील चक्रांचं नॉलेज मिळेल, ज्ञान मिळेल आणि आपण स्वतःही ठीक राहू, दुसऱ्यांनाही ठीक करू. लक्ष शस्त्रारच्या वरती ठेवूया. आता वरती वरती जायचंय आपल्याला. बघा, वर गेलो शस्त्रारच्या वर सहज मध्ये. अधूनमधून हाताच्या बोटावरती पण लक्ष ठेवू शकतो. अगदी कोल्ड व्हायब्रेशन्स आपल्याला हाताच्या बोटावरती जाणवतील, कारण स्वच्छ झालो, क्लिअर झालो. मग क्लिअर झालो म्हणल्यानंतर ते ध्यान नव्हे, आता स्वच्छ झालो, अर्धा तास गेला स्वच्छतेमध्ये. म्हणजे आपल्या बाधा किती आहेत, आपण किती अडकलोय कशामध्ये, बघा ते आपण लक्षात घ्यायचं. ते म्हणजे स्वच्छ करण्यात जर आपला तास जात असेल तर ध्यानामध्ये आपण किती वेळ बसू शकतो, आपण किती स्वच्छ पाहिजे की बसल्या बसल्या कुंडलिनी शस्त्रावर गेली तर पुढील प्रक्रिया करायला सोपं जाईल ना आपल्याला. कलेक्टिव्हिटी मध्ये हेच महत्वाचं असतं. आपण जरी किती शस्त्रावर गेलो तर इतरांच्यासाठी थोडं खाली यावंच लागतं आपल्याला. त्यांना घेऊन वर जायचंय ना आपल्याला, एकट्यानं जायचं नाही आहे, कलेक्टिव्हली. म्हणून श्रीमाताजी म्हणतायत की कलेक्टिव्ह वर्क फार महत्वाचं आहे. मी कलेक्टिव्हिटी मध्ये आहे, श्रीमाताजींनी पण डिप्लोमसी आहे. आपण एकट्याने वर जाऊ शकत नाही, सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे. म्हणजे किती कठीण काम आहे ते, परंतु श्रीमाताजींच्या कृपेमध्ये की त्यांना काहीतरी शिकवायचं असतं, ते त्यातून काहीतरी सांगायचं असतं. म्हणून आपण खाली यावं, नम्रतेनं त्या व्यक्तीला स्वच्छ करावं आणि परत त्यांना पण घेऊन आपण शस्त्रारच्या वरती यावं. ही खरं करून येणं आणि प्रेमानं करण्याची गोष्ट आहे. रागारागामध्ये आपण सहयोग करू शकत नाही. शुद्ध प्रेमानं आपण, म्हणून म्हणतात श्री माताजी की आपण प्रेम वाटलं पाहिजे आणि आपल्या हृदयामध्ये करुणा, दया, क्षमा ही असलीच पाहिजे. आणि त्यातूनच आपण इतरांना स्वच्छ करू शकतो, त्यांना शस्त्रारच्या वरती ठेवू शकतो. लक्ष शस्त्रारच्या वरती आहे. वायू तत्वामध्ये लक्ष आहे. आता आकाश तत्व म्हणजे वायू तत्व. बघा, आपली कुंडलिनी काय करते, वायू तत्वातून वर येते. म्हणजे मूलाधारातून ती पाठीच्या मणक्यातून विशुद्धीपर्यंत जड तत्वामध्ये येते आणि विशुद्धीपासून ती शस्त्रारमध्ये वर, ती वायू तत्वातून वर येते आणि वायू तत्वातून वर येऊन ती आकाश तत्वामध्ये झेप घेते. म्हणजे तिथं आपलं लक्ष पाहिजे की वर वर लक्ष झालं पाहिजे. आपण तिला मर्यादा घालायची नाही, ती वर 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 जाऊ शकते, कितीही वर जाऊ शकते. आपण फोटोमध्ये बघितलेलं आहे की व्हायब्रेशन्स कशा प्रकारे योगी लोकांच्या टाळूतून बाहेर पडून त्या कुठे जातात, कशा जातात. बघा, आकाश तत्वापर्यंत गेलेलं आपण बघितलेलं आहे. परंतु त्या साधकाला ते कळत नाही, तो फक्त तल्लीन झालेला असतो ध्यानामध्ये. हे कळलं पाहिजे की कुठून कुंडलिनी सुरुवात होते आणि कुठे अंत होतो, आधी आणि अंत कळायला पाहिजे, समजलं पाहिजे. त्यासाठी लक्ष आपलं असणं फार महत्वाचं आहे. चित्त म्हटलेलं आहे त्याला, चित्त, चित्तस्य वृत्ती निरोधा. चित्तामध्ये ज्या गोष्टी उठतायत त्या आपण, त्याचा निरोध झाला पाहिजे. लक्ष शस्त्रारच्या वरती आहे, त्याचा आपण आनंद घ्यायचा आहे. पूर्ण लक्ष शस्त्रारच्या वरती ठेवून आपण ध्यानाच्या स्थितीमध्ये जायचं आहे.
तसंच श्री गणेश अथर्व शीर्ष म्हणायचं नाही, ऐकायचंय. काय फरक पडतोय ते बघायचंय आपल्याला. चैतन्यामध्ये हाताच्या बोटावर आणि शस्त्रार्च्यावर काय फिलिंग होतं, काय जाणवतं ते बघायचं. ऐकायचं काय आहे? कारण गणेश अथर्व शीर्षामध्ये सगळी स्वच्छता आहे. गणेश अथर्व शीर्ष म्हटलं तर आपण जवळजवळ 100% स्वच्छ होतो. व्हायब्रेशन्स व्हायला लागतात. विराटापर्यंत आपण पोहोचू शकतो. कारण त्याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. जे आपण ऐकतो त्याबरोबर तिकडं आपलं लक्ष दिलं गेलं पाहिजे. म्हणजे चंद्रमा, सूर्यम, त्वम सूर्यम, त्वम चंद्रमम, त्वम ब्रह्मा, त्वम विष्णू, त्वम रुद्रम असं म्हटल्यानंतर ते त्या स्थितीकडे लक्ष गेलं पाहिजे आपलं चित्तानं. बघा कसं असते ते. आता त्यामध्ये सांगितले की पूर्वेकडे पण तो आहे, पश्चिमेकडे आहे, दक्षिणेकडे आहे. त्वम धरा म्हणजे पृथ्वी तत्वामध्ये आहे, आकाश तत्वामध्ये आहे. असं सगळीकडं ते व्यापून राहिलेले आहेत. चैतन्यच व्यापून राहिलेलं ना. त्याचा तो अर्थ आहे असा. म्हणजे हे सर्व लक्षात घेऊन आपण तशा पद्धतीनं चित्त देऊन व्हायब्रेशन्स वरती लक्ष ठेवून शस्त्राच्या वरती लक्ष ठेवून हे गणेशात्र्व शीर्ष आपण आत्मसात करायचं आहे पूर्ण लक्ष देऊन. श्री गणेश अथर्व शीर्ष. नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं कल्पितं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवाञ्छानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि निर्विश्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देवत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् त्वं ब्रह्मा त्वं
अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितम् तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपम् गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नारसन्धानम् संहितासन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रथं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् रक्तं लम्बोदरम् शूर्पकर्णकम् रक्तवाससम् रक्तगन्धानुलिप्ताङ्गम् रक्तपुष्पैः सुपूजितम् भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणम् अच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते लम्बोदरायैकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः लक्ष शस्त्रार्च्यावरच ठेवायचं आपल्याला. आपल्या व्हायब्रेशन्स मध्ये काय फरक पडतो ते पाहायचं असतं. यामध्ये आपण स्वतः म्हणणं आणि ऐकणं यामध्ये पण फरक असतो ना. व्हायब्रेशन्स किती महत्वाचे असतात याचं महत्व आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे आपल्या बोलण्यातून
जे चैतन्य बाहेर पडत असतं त्याचा इफेक्ट आपल्यावर कसा होतो ते कळलं पाहिजे आपल्याला. म्हणजे जे सहजयोगासाठी किंवा मातांसाठी आपण जे करतो किंवा जी स्तोत्र म्हणतो ते म्हणत असताना त्यातून जर चैतन्य बाहेर पडलं तरच आपल्याला खऱ्या अर्थानं परमेश्वराची प्राप्ती होते. त्याचं चैतन्य कळतं. मग ते कनेक्ट झालेले असले, स्तोत्र म्हणणं आणि श्री मातांच्या चरणाशी कनेक्ट होणं, शस्त्राच्या वर कनेक्ट होऊन म्हणणं, यात फरक आहे. हा फरक आपल्या लक्षात आला पाहिजे. आणि हे म्हणत असताना जोपर्यंत कनेक्ट होऊन आपण म्हणत नाही तोपर्यंत व्हायब्रेशन्स आपल्याला गहन तिथले येणार नाहीत कधी. हे समजणं गरजेचं आहे. म्हणून स्तोत्र म्हणत असताना देखील आपण स्वतः म्हणायचं, म्हणजे कळतं आपली गहनता काय आहे किंवा आपण कुठं पोहोचलेलो आहोत. ते आपल्याला हाताच्या बोटावर आणि शस्त्राच्या वर कळतं. हे फार महत्वाचं असतं. म्हणून व्हायब्रेशन्स कळल्या पाहिजेत, आपल्याला समजल्या पाहिजेत. कोण काय करतं, कोण कसं आहे, कळतं लगेच. हे समजून घेणं गरजेचं आहे. आता लक्ष शस्त्राच्या वरतीच ठेवून आणखी एक आपण रुद्राष्टकम थोडंसं ऐकायचं आहे, पण लक्ष शस्त्राच्या वर ठेवून एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा आहे त्या शक्तीशी. श्रीरुद्राष्टकम् नमामि शमीशान निर्वाणरूपम् विभुं व्यापकम् ब्रह्मवेदस्वरूपम्. नमामि शमीशान निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम्. निराकारमोङ्कारमूलं तुरीयं गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशं करालं महाकालकालं कृपालं गुणागार संसार पारं नतोऽहम्. नमामि शमीशान निर्वाणरूपं विभुं व्यापकं तुषारात्रिसङ्काशगौरं गभीरं मनोभूतिकोटिप्रभा श्रीशरीरं स्फुरन्मालिकल्लालिनी चारुगङ्गा
प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं मृगाधीशचरमाम्बरं मुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डम् अजं भानुकोटिप्रकाशम् त्रयः शूलविरमूलनं शूलपाणिं भजेऽहं भवानी पतिं भावगम्यम् कलातीत कल्याण कल्पान्तकारी सदा सच्चदानन्द दाता पुरारी चिदानन्द संदोह मोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारे नयावत् उमानाथ भागारविन्द भजं तीह लोके परे वा नराणां न तावत् सुखं शान्ति सन्तापनाशं प्रसीद प्रभो सर्वभूताधिवासम् आता ही स्थिती अशीच ठेवायची वर आणि शिस्तीत डोळे उघडायचे. बघा, वर लक्षच ठेवायचं आणि फक्त बघायचं आहे श्रीमाताईंना. आणि हाताच्या बोटांच्या वरती आपण पूर्णपणे आता त्या शक्तीशी जोडलो गेलो, कारण व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवत आहेत हे कळणं गरजेचं आहे. बघतोय आपण श्रीमाताईंना, लक्ष व्हायब्रेशन्सवर आणि चित्तशस्त्राच्या वरती. कुठलाही विचार आपल्या डोक्यामध्ये नाही, पूर्णपणे निर्विचारिता प्रस्थापित होते. कुठली अटॅचमेंट नाही, आपण शांत चित्तानं फक्त त्याचा आनंद घेतोय, निरानंद. म्हणजे त्या शक्तीशी आपण परिपूर्णपणे जोडलो गेलो जातो. हे महत्वाचं आहे. सजयुगामध्ये जोडलं जाणं महत्वाचं आहे. असं 24 तास आपण वरती जोडलो गेलो पाहिजे. म्हणून कुठलीही जरी बाधा आली आपल्याला, तरी लक्ष शस्त्रावर जर असेल तर ती बाधा शस्त्रामधून निघून जाते. जरी त्रास आला तरी शस्त्रामधून निघून जाते. म्हणून लक्ष शस्त्राच्या वर पाहिजे. त्याचा हा फायदा आहे. पकडी कमी होतात, ध्यानाच्या गहनतेत उतरू शकतो. आता श्रीमातांनी नमस्कार करूया.
त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत शिस्तीत आपण पुन्हा एकदा बंधन घेऊया. शिस्तीत घ्यायचं, शिस्तीत कुंडलिनी वर चढवायची. म्हणजे कळलं पाहिजे की आपल्या हाताबरोबर तिचे धागे वर येत आहेत. थोडे वरती आहेत, थोडे खाली असतात, ते आपण पुन्हा वर नेतोय. एक गाठ मारतोय. दुसऱ्या वेळेला शिस्तीत लक्ष कुंडलिनीवरती, हाताबरोबर ती वर येते. हे समजणं गरजेचं आहे. नुसतं भरभरभर घेण्यात काही अर्थ नसतो. 2 गाठी. आपण काय करतोय हे आपल्याला कळलं पाहिजे. वरती 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 नेतोय. 3 गाठी मारतोय आपण. 1 वर काढून, 2 वर काढून, 3. आता कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात. बघा, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. कवच झालं. लक्ष कवचाकडे द्यायचं. आता हात आपलं काम करते, कवच घ्यायचं. आपलं लक्ष कवचाकडे पाहिजे. म्हणजे ॲरो म्हणतो याला, ऑरो. वलय, हेच वलय आहे. जे बंधन घेतो ना आपण, हेच वलय आहे. वलय म्हणजे दुसरं तिसरं काय नाहीये. आपल्या चक्रातून जे चैतन्य बाहेर पडते, त्या चैतन्यातून आपल्या भोवती वलय तयार होत असतं. मग आपलं चक्र किती स्ट्रॉंग आहे, त्याच्यावरती हे वलय किती लांब पर्यंत पसरलं हे कळतं. हे तेजो वलय म्हणायचं त्याला. त्या देवतांच्यातून जे चैतन्य रूपी तेजो वलय बाहेर पडतं, ते तेजो वलय, ते वलय. त्यांना आपलं रक्षण होतं. हे आपल्या भोवतानी. उद्या आपण दिवसभर लक्ष सहस्त्रारच्या वरतीच ठेवायचं आहे. तर उद्या पहाटे बरोबर 5 वाजता आपण ध्यानाला बसायचंय. 5 ते 6 संपूर्ण आवरून बरोबर 5 वाजता ध्यानासाठी आपण तयार राहायचंय. जय श्री माताजी.